नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओपासून आपण बघतोय की गव्हर्नमेंट स्कीम अंतर्गत जसं की बार्टी, सारथी, TRTI, महाज्योती आणि RT या सगळ्या परीक्षांच्या CET साठी फॉर्म अप्लाय करण्याची सुरुवात 1 ऑगस्ट पासून ऑलरेडी झालेली आहे. त्या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ बघितलेले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. नेमकं आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्यामध्ये आपल्याला JPG फाईल मध्ये कोणते डॉक्युमेंट असतील, PDF फाईल कोणती पाहिजे, त्या सोबत वेगवेगळ्या 8 परीक्षांसाठी किती स्टायपंड भेटतो, किती महिन्यासाठी मोफत प्रशिक्षण भेटते, हे सगळं डिटेल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की बार्टी CET परीक्षेसाठी नेमका फॉर्म कसा अप्लाय करायचा. बरं, हा फक्त बार्टीसाठी अप्लाय असेल का? नाही. बार्टीच्या अंतर्गत महाज्योती आहे, TRTI ह्या सगळ्यांच्याच लिंक दिलेल्या आहेत. तर तिथं फॉर्म फिल करण्याची प्रोसेस सारखीच आहे. तरी पण आपण बार्टीच्या अंतर्गत हा CET फॉर्म कसा भरला जातो याची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. त्या अगोदर या सगळ्या CET साठी ज्या सामायिक CET होणार आहेत, ज्या अंतर्गत सारथीची CET होईल, बार्टी, RT, महाज्योती आणि TRTI या सगळ्या स्कीमची जी CET होणार आहे त्याच्या अभ्यासक्रमासाठी किंवा त्याच्या प्रिपरेशनसाठी आपण संकल्प एज्युकेशनच्या ॲपवर 1 रुपयामध्ये एक बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. जी बॅच आपल्याला MPSC असेल, कंबाईन असेल, JMFC, MES, IBPS बँकिंग, SSC, पोलीस भरती या सगळ्या CET परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त असणार आहे. ही बॅच आपण 1 रुपयामध्ये देतोय. ती बॅच आपल्याला जर परचेस करायची असेल तर संकल्प 247 या ॲपला आपण डाउनलोड करायचं आहे. ॲपची लिंक पण खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर कोर्सेस सेक्शन मध्ये आपल्याला ही बॅच दिसेल, ज्यामध्ये आपल्याला CET साठी सामायिक प्रवेश परीक्षा अशी एक बॅच भेटेल, जी आपल्याला 1 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. तर ती बॅच आपण सगळ्यांनी बाय करायची आहे. सोबत खाली एक गुगल फॉर्म दिलेला आहे. तो गुगल फॉर्म पण आपण फिल करायचा आहे. तो गुगल फॉर्म फिल केल्यानंतरच बॅच आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे पहिले गुगल फॉर्म फिल करणे आणि नंतर 1 रुपयाची बॅच परचेस करणे. इथं आपल्याला अगोदर जे व्हिडिओ मी बनवलेले आहेत युट्यूबवर जे ऑलरेडी आहेत, त्यापैकी एक व्हिडिओ की मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांचे भरपूर डाऊट होते सारथी संदर्भात, ते त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. दुसरा व्हिडिओ की CETचा फॉर्म अप्लाय करण्या अगोदर, जसे की आता आपण फॉर्म फिलिंगची प्रोसेस बघतोय, पण हे अप्लाय करण्या अगोदर आपल्याजवळ काय काय इन्फॉर्मेशन महत्वाची माहिती असली पाहिजे, कोणते डॉक्युमेंट असले पाहिजे, ते कोणत्या साईज मध्ये असले पाहिजे, यासाठी एक डिटेल व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओच्या लिंक इथं दिलेल्या आहेत. तो व्हिडिओ बघून घ्यायचा. तो बघितल्यानंतरच आपण फॉर्म फिलिंग कडे यायचं आहे. आणि इथे एक इमेज दिलेली आहे, ज्यावर आपल्याला गुगल फॉर्म, वेबसाईट टू अप्लाय करण्याची लिंक, त्यानंतर संकल्प 247चं ॲप आणि टेलिग्रामचं चॅनल या सगळ्याच्या सगळ्या स्कॅनर दिलेले आहेत. हे स्कॅन करून आपण डिरेक्टली त्याच्यावर जॉईन करू शकता. सोबत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, ठाणे, यवतमाळ, जळगाव, पालघर इकडचे सगळेच कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. तुम्ही तिथं कॉल करून ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण बघू शकता. आता आपण बघूया ऍक्च्युअल बार्टी या CETचा फॉर्म कसा भरायचा आहे. त्या अगोदर आपल्याला बघा, ऍक्च्युअल साईट आपल्याला गुगलवर बार्टी सर्च केल्यानंतर या पद्धतीने दिसेल. त्यानंतर आपण बार्टीची फर्स्ट साईट www.barty.in वर जर सिलेक्ट केलं तर आपल्याला या पद्धतीचं एक फ्रंट पेज दिसेल. तिथं आपल्याला फर्स्ट कोणत्या स्कीमला आपल्याला अप्लाय करायचं याच्या बाबतीत लिंक दिलेल्या आहेत. तर त्या लिंक आपल्याला ऑलरेडी इथं प्रोव्हाइडेड आहेत. बार्टीच्या आपल्या याच्यावर जर गेलो आपण मेन वेबसाईटवर, तर तिथं रजिस्ट्रेशन साठी आपल्याला साईट दिलेल्या आहेत. हे बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन लिंक कशासाठी, बाय बार्टी, कशासाठी, TRTI, सारथी या सगळ्या एंट्रन्स साठी इथं आहे. तर पहिल्यांदा जर आपण बार्टीची साईट ओपन केली तर आपल्याला या पद्धतीनं पुन्हा फ्रंट पेज भेटेल, जिथं आपल्याला पहिला ऑप्शन भेटेल रजिस्टरचा. त्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर इथं आपल्याला माहिती भेटेल आणि पुन्हा लॉग इन करण्यासाठी आपल्याला लॉग इनचा ऑप्शन पण दिलेला आहे. तर आपलं पहिलं काम आहे रजिस्टर करणे. मग आपल्या पुढे हे वेलकमचं एक पेज येते. मग आता याच्या पुढची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये घेतलेली आहे. बघा, फर्स्ट आपल्याला याच्यामध्ये काय काय फिल करायचंय. पहिल्यांदा आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम वडिलांचं नाव, लास्ट नेम आपला आडनाव. त्यानंतर इथून आपल्याला व्हर्च्युअली आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला इकडे ईमेल ऍड्रेस एंटर करायचा आहे. तो ईमेल ऍड्रेस कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो पुन्हा कन्फर्म करायचा आहे. लक्षात घ्या या दोन गोष्टी. जो मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे आणि जो मेल ऍड्रेस टाकलेला आहे तो एकदा रजिस्टर झाला तर पुन्हा तो रजिस्टर दुसऱ्या कुठल्याही स्कीमला अप्लाय करताना होत नाही. त्यामुळे हा विचारपूर्वक आपण अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला OTP जनरेट करायचा आहे. मोबाईलवर OTP येईल, तो पुट करायचा आहे. कॅप्चा इथं टाकून द्यायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म हे सबमिट केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला
आयडी आणि पासवर्ड भेटून जाईल. आयडी आणि पासवर्ड भेटून जाईल. आता मग आयडी मध्ये आपल्याला मेल ऍड्रेस असेल आपला आणि पासवर्ड मध्ये आपली डेट ऑफ बर्थ असेल. समजा 1687 असेल समजा, तर 01061987 या पद्धतीनं. मग आता आपल्याला तो पहिल्यांदा पासवर्ड भेटेल, पण त्यानंतर आपल्याला पासवर्ड चेंजचा ऑप्शन दिलेला असेल. मग आपण पहिल्यांदा तिथून पासवर्ड चेंज करून घ्यायचा. पासवर्ड चेंज केल्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं. पुन्हा लॉग इन केल्यानंतर आपल्या पुढं या पद्धतीनं बेसिक इन्फॉर्मेशन ज्या फिल करायचे तो आपल्याला पार्ट येऊन जाईल. मग आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम ऑलरेडी येऊन जाईल. डेट ऑफ बर्थ आपण ऑलरेडी टाकलेली होती, ती पण आपल्याला ऑलरेडी इथं येऊन जाणार आहे. मग आता त्याच्या पुढचा पार्ट फादर्स नेम, मदर्स नेम, नॅशनॅलिटी, आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबरच्या नंतर जेंडर, त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं जेंडर, मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड या पद्धतीनं. तुमचं नाव बदललेलं आहे का, जर लग्नानंतर एखाद्या मुलीचं नाव बदललेलं असेल तर तसे डॉक्युमेंट असतील तर ते आपल्याला टाकायचे किंवा येस नो मध्ये सांगायचंय. पुन्हा आता आपल्याला ऍडव्हान्स डिटेल मध्ये टाकायचं आहे की आपण नेमकं कोणत्या इन्स्टिट्यूट साठी फॉर्म भरतोय. तर ऑब्विस आहे आपण बार्टीचा फॉर्म भरतोय, तर आपल्याला बार्टी इथं सिलेक्ट करायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे आपण सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला नेम ऑफ द स्कीम, आपण मग बार्टीच्या अंतर्गत कोणती स्कीम निवडणार आहे. मग एसएससी करणार आहे, बँकिंग करणार आहे, कोणत्या स्कीम साठी आपल्याला स्टायपंड हवा आहे किंवा प्रशिक्षण हवा आहे ते आपण सिलेक्ट करायचं. त्यानंतर कोणती कॅटेगरी, आपली कॅटेगरी कोणती आहे. शेड्यूल कास्ट असेल तर एससी कन्वर्ट इथं असेल. दुसरं ऑप्शन एससी कन्वर्टेड पण आहे, तर त्यापैकी आपलं एससी असेल तर ते सिलेक्ट करायचंय. कास्ट कोणती आहे त्यामध्ये आपल्याला मग ऑप्शन दिलेले असतील, जसं की तर भांबी आहे, त्यानंतर महार आहे, या पद्धतीचे ऑप्शन आपल्याला भेटतील, ते करेक्ट सिलेक्ट करायचे. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, यस करा त्याच्यामध्ये. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपल्याकडे आधीच असला पाहिजे. त्यानंतर ते आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं, तहसीलदारने केलं किंवा कोणी केलेलं आहे, तिथं आपल्याला स्टॅम्प असतो आपल्या त्या सर्टिफिकेटवर, ते आपल्याला सांगायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस करायचंय, नसेल तर नो करायचंय. कास्ट व्हॅलिडिटी असेल, यस जर केलं आपण तर त्याचा आपल्याला नंबर पण पुट करायचा आहे. पुढे कास्ट व्हॅलिडिटी इश्यू झालेली डेट कोणती असेल ती डेट आपल्याला व्हर्च्युअली टाकायची आहे. पुढचा पार्ट आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी कोणत्या अथॉरिटी कडून भेटलेली आहे, म्हणजे एसडीओ कडून आहे किंवा डिव्हिजनल कास्ट सर्टिफिकेट कडून भेटलेलं आहे, ते आपल्याला मेन्शन करायचंय. पुन्हा आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, इथं यस करावं लागेल, आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट पण असलं पाहिजे. पुढे दिलेलं आहे की महाराष्ट्राचा आपण रहिवासी आहेत का, तर यस करावं लागेल. मग डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर असतो, तो नंबर आपल्याला तिथं पुट करायचा आहे. ते कुठून इश्यू झालेलं आहे, मग आपल्याला ते तहसीलदारांनी दिलंय, डेप्टी कलेक्टरने दिलंय, एसडीओ ने दिलंय, ते आपल्याला तिथं मेन्शन करायचं आहे. आर यू फिजिकली डिसेबल, आपण फिजिकली डिसेबल आहेत का हे विचारतायत, येस आणि नो, तिथं आपल्याला ऑप्शन आहे. आर यू ऑर्फन, अनाथ चाइल्ड आहेत का हे आपल्याला विचारले, तिथं पण यस नो करू शकतो आपण. या अगोदर कोणतं बेनिफिट आपण घेतलेलं असेल तर यस किंवा नो आपल्याला इकडे ऑप्शन आहे. आर यू अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आपण आहेत का हे विचारलेलं, येस ऑर नो आपण तिथं सांगू शकतो. अॅन्युअल इन्कमचा पार्ट आपल्याला बिलो 8 लाख असला पाहिजे, कारण की ते त्यांच्या क्रायटेरियानुसार ऑलरेडी पीडीएफ मध्ये किंवा त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये मेन्शन आहे की आपलं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. पुढे डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, यस करावं लागेल. इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागेल. इन्कम सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं, तहसीलदारांनी केलं, कुठून काढलंय तुम्ही, डेप्टी कलेक्टरने दिलं, ते आपल्याला बघावं लागेल आणि तिथं टिक करावं लागेल. पुन्हा आपल्याला हा चेकबॉक्स दिलाय, त्याला राईट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपली बेसिक इन्फॉर्मेशन फुलफिल झालेली आहे. बरं, त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर ऑलरेडी आपण टाकलेला आहे, आता इथं आपल्याला टाकायचा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर, दुसरा मोबाईल नंबर. मेल ऍड्रेस आपला ऑलरेडी होता, आता आपल्याला टाकायचा आपला करस्पॉन्डन्स ऍड्रेस. आता ऍड्रेस मध्ये आपल्याला पूर्ण ऍड्रेस, लँडमार्क, विलेज, सिटी, त्याच्यामध्ये स्टेट कोणतं येते, स्टेटच्या नंतर आपला डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तालुका कोणता आहे, पिन कोड कोणता आहे, आणि मग परमनंट ऍड्रेस जर आपला सेम असेल तर सेम ऍज करस्पॉन्डंट इथं क्लिक करायचं, ऍज इट इज तो कॉपी पेस्ट होऊन जातो. वेगळा असेल तर वेगळा आपण टाकू शकतो आपण. हे बघा इथं परमनंट ऍड्रेसला आपण सेम ऍज करस्पॉन्डंट जर केलं तर ही इन्फॉर्मेशन जशाला तशी येऊन जाते. पुढं मग आता आपल्याला एक्झाम देण्यासाठी कोणती सिटी पाहिजे, त्यासाठी 5 आपल्याला प्रिफरन्स द्यायचे. जसं की इथं दिसतंय मी छत्रपती संभाजीनगर, बीड, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, हे मनाने मी काही सिलेक्ट केलेले. तुम्हाला जे कन्व्हिनियंट डिस्ट्रिक्ट असतील तिथं तुम्हाला एक्झाम सेंटरच्या चॉईस द्यायच्या आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट आपण क्लिक केलं तर पुढे आपल्याला येते की एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या डिटेल इन्फॉर्मेशन काय आहेत आपल्या. मग आता इथं बघा, पहिले 10वी, स्ट्रीम कोणती आहे, जनरल आहे का, पासिंग इयर कोणतं आहे, इन्स्टिट्यूट बोर्ड कोणतं होतं तुमचं, पर्सेंटेज होतं का सीजीपीए होतं, पर्सेंटेज असेल तर मॅक्झिमम मार्क जर तुमचे 750 असतील
त्याच्यापैकी 600 मार्क पडले तर मग इकडे तुमचं पर्सेंटेज येऊन जाते. सेम 12वीला तुमचं स्ट्रीम सायन्स आर्ट कॉमर्स काय होतं, त्यानंतर बोर्ड कोणता होता ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सीजीपीए का पर्सेंटेज असेल 600 पैकी किती मार्क तुमच्या मार्कशीटवर असेल, 450 मार्क पडले तर समजा ते जे काही पर्सेंटेज आहे ते पुढे आपोआप येऊन जाईल. ग्रॅज्युएशन साठी सेम, आपल्याला ग्रॅज्युएशनची स्ट्रीम कोणती होती, त्यानंतर इयर ऑफ पासिंग कोणतं आहे, बोर्ड कोणतं होतं, पर्सेंटेज होतं का मग सीजीपीए आहे ते सिलेक्ट करायचं आहे. टोटल मार्क किती होते, त्याच्यापैकी किती मार्क पडले, पर्सेंटेज किती होईल ते आपोआप कॅल्क्युलेट केल्या जाते. खाली पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स पण आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता हे सेव्ह अँड नेक्स्ट केलं आपण एकदा की पुढे आपल्याला येतो डॉक्युमेंट अपलोड करण्याचा पार्ट. मग आता इथं मी ऑलरेडी सांगितलेल्या आधीच्या व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी क्लिअर सांगितलं होतं की आपल्याला फोटो आणि सिग्नेचर या दोन गोष्टीसाठी जेपीजी फाईल पाहिजे आणि बाकीचे सगळे 10वी 12वी डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट या सगळ्यांचं आपल्याला आधार कार्ड फ्रंट आणि बॅक हे या पद्धतीनं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये 300 KB पर्यंत आपल्याला ते पाहिजे. मग हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला इथं हे बघा, चूज फाईल जेपीजी अप टू 80 KB, चूज फाईल. आता इथं बघा SSC 10वीचा आपल्याला काय विचारलेला आहे, 10वीचा आपल्याला विचारलेला आहे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, दोन्ही पैकी काही पण आपण अपलोड करू शकतो. म्हणजे सिलेक्ट करायचं आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये 300 KB पर्यंत. जर हे आपण सिलेक्ट करून अपलोड केलं तर इथं आपल्याला ग्रीन टिक भेटून जातो, जो की पुढच्या स्लाइडवर तुम्हाला दिसेल. हे बघा 10वीचं इथं आपल्याला अपलोड केल्यानंतर ग्रीन टिक येऊन जाते, म्हणजे आपलं सक्सेसफुली ते डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे. पुन्हा 10+2 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, रेसिडेन्शियल म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आपलं ते पण 300 KB ची पीडीएफ पाहिजे. त्यानंतर आपल्याला इकडं आधार कार्ड फ्रंट आणि बॅक इथं मेन्शन केलेलं आहे ते अपलोड करायचं आहे. पुढे इन्कम सर्टिफिकेट पण आहे, 3 इयर्सचं इन्कम सर्टिफिकेट ते पण आपल्याला अपलोड करायचं आहे याच्या पुढच्या याच्यात आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. मग आता तो आपला फॉर्म सबमिट झाला, कारण की आता डॉक्युमेंट अपलोड म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेप आहे. फॉर्म आपला सबमिट झाला, सबमिट झाल्यानंतर आपण कोणता ऍप्लिकेशन भरला होता, समजा हे बघा SSC साठी भरलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपला ऍप्लिकेशन आयडी येऊन जातो, इथं आपला फोटो येऊन जातो, इथं सिग्नेचर येऊन जाते. त्यानंतर इथं ऍप्लिकेशन प्रिंट करायचं आहे. बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे. फॉर्म तुम्ही एका स्कीम 2 स्कीम 3 स्कीम साठी भरताय नो प्रॉब्लेम, पण फॉर्म भरत असताना प्रत्येक फॉर्मची पीडीएफ जमा ठेवा, कारण की वेबसाईटवर ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की याच्या पीडीएफ नंतर भेटणार नाहीत. या पीडीएफ नंतर भेटणार नसल्यामुळे हे ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे सेव्ह असले पाहिजे. मग आता इथं मग एमपीएससीचा भरला असेल तर त्याचा वेगळा ऍप्लिकेशन आयडी ते प्रिंट करून ठेवायचा आहे. एडिट करण्याचा पण ऑप्शन आहे. मग आता इथं आपल्याला अजून एखाद्या नवीन स्कीमला त्याच्या अंतर्गत समजा बँकिंगला अप्लाय करायचंय तर इथं अप्लाय फॉर न्यू स्कीम सिलेक्ट करायचंय, प्रोसीड करायचंय. ते प्रोसीड केलं आपण की पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस रिपीट होते. पुन्हा अल्टरनेट मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी, मेल ऍड्रेस, त्याच्यानंतर आपला करंट ऍड्रेस, करस्पॉन्डंट ऍड्रेस, कास्ट, व्हॅलिडिटी हे सगळं डिटेल जे आपण आधी बघितलंय ते पुन्हा आपल्याला फुलफिल करावं लागते नवीन स्कीमला जर आपण पुन्हा अप्लाय करत असेल तर. ही झाली आपली याची पूर्ण प्रोसेस एका सीईटी फॉर्मसाठी. जी बार्टीच्या सीईटीची आपण बघितलेत, ऑब्वियस आहे सारथी, आरटी, महाज्योती यांच्या ठिकाणी पण हे सेमच असणार आहे. त्यामुळे हे अप्लाय करत असताना आपण केअरफुली हा व्हिडिओ बघायचा आहे, ज्याच्या डिटेल 1 बाय 1 इन्फॉर्मेशन कशी फिल करायची हे मी सांगितलेली आहे. त्या सोबत सीईटी आपल्याला पास व्हायची आहे तरच हे स्टायपंड आणि मोफत प्रशिक्षण भेटणार आहे. तर त्या सीईटीला पास होण्यासाठी आपल्याला 1 रुपयाची बॅच आम्ही संकल्प 247 ऍपवर अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्हाला ऍप डाउनलोड करायचंय, त्यावर ही सीईटीची बॅच 1 रुपयामध्ये परचेस करायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जसं की एमपीएससी, आयबीपीएस, बँकिंग, एसएससी सगळ्याच कोर्सेससाठी आपण तिथं वेगवेगळे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत. ते बघितल्यानंतर तुम्हाला या स्कीमच्या सीईटीला पास होण्यासाठी बिलकुल मदत होणार आहे. तर त्या अगोदर पुन्हा एकदा की खाली व्हिडिओ अजून आपल्याला जे दिलेले आहेत, जे अगोदर व्हिडिओ केलेले आहेत ते पण डिटेल बघायचे, त्याची डिस्क्रिप्शनची लिंक खाली दिलेली आहे. सोबत तुम्हाला खाली एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म पण आपल्याला भरायचा आहे, पूर्ण फुलफिल करायचा आहे, त्यानंतरच ही बॅच परचेस करायची आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जेही विद्यार्थी बार्टीसाठी अप्लाय करतायत किंवा इतर स्कीमसाठी अप्लाय करतायत तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण पोहोचवायचा आहे, जेणेकरून सगळ्यांकडूनच फॉर्म अचूक पद्धतीने भरण्यात यावा. ठीक आहे. तर आता यापुढे आपल्याला अजून कुठले व्हिडिओ किंवा मदत लागणार असेल किंवा कोणत्या स्कीमच्या अंतर्गत काही नवीन अपडेट आलेले असतील तर आपण याच आपल्या संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. त्यासाठी हे आपलं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.